नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण कोणतेही वाहन चालक या भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला आज पाहायचं आहे की मोटार वाहन विमा जो आहे याबाबत काय काय कलम आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या कलमामध्ये कशा पद्धतीनं तरतूद करण्यात आलेली आहे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होत कारणामुळं मी तुम्हाला ह्याचे 2 ते 3 पार्ट जे आहेत ते 2 ते 3 पार्ट दिलेले आहेत किंवा करणार आहे या व्हिडिओचे. तर चला आपण आपल्या आजच्या पहिल्या या लेक्चरला सुरुवात करूया की ज्याच्यामध्ये मोटार वाहन विमा जो आहे तो कशासाठी अनिवार्य आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं तरतूद दिलेली आहे ते पाहायचं आहे. बघा, इथं मोटार वाहन अधिनियम कायदा जो आहे, कधीचा आहे हा मोटार वाहन अधिनियम कायदा? तर 1988 चा आहे. बघा, मोटार वाहन अधिनियम कायदा कधीचा आहे? 1988 चा आहे. आणि त्याच्यामध्ये 2 कलम दिलेले आहेत, कलम 146 आणि कलम 147. या अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. बघा, हे 2 कलम दिलेले आहेत, 146 आणि 147. याच्यानुसार कोणत्याही गाडीसाठी वाहन विमा असणे कायदेशीर आवश्यक आहे. याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचंय की कंपल्सरी आपल्याला मोटार वाहन विमा असणं आवश्यक आहे. हे आपल्याला कोणत्या कलमांतर्गत दिलेलं आहे? तर कलम 146 आणि 147 अंतर्गत हे आपल्याला बंधनकारक आहे. ते काय करतं, त्याची आपल्याला व्याख्या काय दिलेली आहे हे पाहायचं की त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, अपघातापासून असणाऱ्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण प्राप्त होते. याच्यामध्ये काय होते, मोटर वाहन कायद्यानुसार आपल्याकडे विमा असेल तर आपलं जे काय आर्थिक नुकसान आहे अपघातामध्ये तर त्याचं काय होतं, संरक्षण प्राप्त होतं. विमा प्राप्त नसलेले वाहन चालवणे हे अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. कलम 146 आणि 147 अंतर्गत काय म्हटलेलं आहे आणखीन बघा, विमा प्राप्त नसलेले वाहन अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. इथं लक्षात आलं का तुम्हाला की या कलमामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे? तर एक म्हणजे वाहन विमा तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे जर वाहन विमा नसेल तर हे धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे, तर आपल्याला इथं आर्थिक संरक्षण प्राप्त होतं. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या तिथं. पहिली तर हे 2 कलम, त्याच्यानंतर आपल्याला काय तयार होतं, तर कायदेशीर त्याची आवश्यकता आहे दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट काय आहे, तर आर्थिक संरक्षण मिळतं. आणि चौथी गोष्ट काय आहे, तर हा जो काय तुमच्याकडे विमा नसेल तर हे बेकायदेशीर आणि धोकादायक आहे. या 4 गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचं पाहू आपण. बघा, मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत योग्य विमा संरक्षण नसलेले वाहन चालवणे किंवा चालवून देणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. काय केलेला आहे की हा एक गुन्हा आहे असं या कलमांतर्गत म्हटलेलं आहे की तुमच्याकडे विमा नसेल तर ते गुन्हा पात्र तुमच्यावरती केस त्याच्यामध्ये नोंदवली जाऊ शकते आणि हे बेजबाबदारपणाचे कृत्य आहे असेही त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने विमा हा काढणं अत्यंत गरजेचं आहे. चला पुढे बघा, इथं काय म्हटलेलं आहे, त्यामुळं प्रत्येकाने ते टाळलं पाहिजे. काय टाळलं पाहिजे, तर विमा न काढणं हे टाळलं पाहिजे. कंपल्सरी विमा काढलाच पाहिजे. त्याच्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे की कलम 140 मध्ये बघा, आपण 146 आणि 147 म्हणलेलं होतं, त्याच्यानंतर 140 ही कलम कशा संदर्भामध्ये आहे, तर वाहन विमा पॉलिसी जी आहे त्याच्या संदर्भामध्येच आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, 140 मधील तरतुदीनुसार कुठलीही चूक नसल्यास दावा करीत रस्ते अपघातग्रस्त झालेली कोणतीही व्यक्ती नुकसान भरपाई प्राप्त करू शकते. बघा, कोणतीही चूक नसेल तुमची तर तुम्ही काय करू शकता, नुकसान भरपाई प्राप्त करू शकता कलम 146 नुसार. तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 163 नुसार धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनामुळे झालेल्या अपघाताच्या बाबतीत ही भरपाई देण्याची तरतूद आहे. बघा, ही तरतूद कशामध्ये आहे, तर कलम 163 मध्ये काय तरतूद आहे, जर एखादं वाहन धडक देऊन पळून गेलं आणि त्याच्यामुळे आपल्या वाहनाचा नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई देण्याची तरतूद कलम 163 मध्ये करण्यात आलेली आहे. आलं का लक्षात? कलम लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. आणि 146 मध्ये कशाची तरतूद आहे, तर कुठलंही चूक नसल्यास अपघातामध्ये
तुमचं काही नुकसान झालं तर त्याचीही भरपाई प्राप्त करू शकतो। हे कलम 146 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। लक्षात ठेवायचे मित्रांनो, कलमावरती तुम्हाला बरेच सगळे प्रश्न विचारले जात असतात परीक्षेमध्ये। पुढचं बघा, वाहन विमा ही एक प्रसिद्ध सत्य आहे की ती कोणतीही अनपेक्षित दुर्दैवी घटना असल्यास विमा आपले संरक्षण करण्याची ढाल म्हणून कार्य करते। इथं लक्षात ठेवायचं आहे, विमा काय करतं तर आपली एक ढाल म्हणून कार्य करतं। इथं काही जर दुर्दैवी घटना झाली तर त्याच्यामध्ये बघा काय आहे, कोणत्याही प्रकारचे विमा घेणे आपल्या इच्छेनुसार किंवा गरजेनुसार अवलंबून असते। विमा घेणं हे टाळता येणार नाही, विमा घेणं तुम्हाला कंपल्सरी आहे। त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार कोणताही किंवा गरजेनुसार कोणताही विमा घेऊ शकतो, परंतु विमा घ्यायचा टाळता आपल्याला येणार नाही अशी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। तथापि संपूर्ण भारतात वाहतुकीच्या नियमानुसार वाहन विमा काढणे बंधनकारक आहे। बघा, वाहन विमा काढणं हे काय आहे, बंधनकारक आहे। तुम्हाला ऐच्छिक दिला आहे, तुमच्या इच्छेनुसार कोणताही विमा घेऊ शकता, गरजेनुसार विमा घेऊ शकता, परंतु ते टाळू शकत नाही। पुढचं बघा काय आहे आता, विमा कोणत्या वाहनांसाठी अनिवार्य आहे तर विमा हा मित्रांनो सगळ्याच वाहनांसाठी बंधनकारक आहे। तुमच्या गरजेनुसार 2 चाकी असो, 3 चाकी, 4 चाकी कुठल्याही वाहनांसाठी तुम्ही विमा घेणं बंधनकारक आहे आणि तो तृतीय पक्ष विमा असला तरी कायदेशीर आवश्यक आहे किंवा त्याला कायदेशीररित्या आवश्यकता देण्यात आलेली आहे, मान्यता देण्यात आलेली आहे। तृतीय पक्ष विमा आपल्याला इथं चालतो। बघा 2018 मध्ये पास झालेल्या विमा नियामक आणि विकासानुसार बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षांसाठी विमा काढणे देखील बंधनकारक आहे। बघा आलं का लक्षात। थर्ड पार्टी विमा काय आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। थर्ड पार्टी विम्यात वाहन मालक किंवा कंपनी आणि तृतीय पक्षाचा समावेश आहे। बघा इथं काय लक्षात घ्या, थर्ड पार्टी विमा कशासाठी असतो, विम्याचे भरपूर सगळे प्रकार आहेत, त्यातला आज आपण एक प्रकार पाहणार आहोत की थर्ड पार्टी विमा। तर थर्ड पार्टी विम्यात वाहन मालक, विमा कंपनी आणि तृतीय पक्षाचा समावेश आहे। आलं का लक्षात, वाहन चालकाचा किंवा मालकाचा याच्यामध्ये समावेश आहे। वाहन मालकाचा, चालकाचा इथं देण्यात आलेला नाही, परंतु वाहन मालकाचा थर्ड पार्टी विम्यामध्ये समावेश असतो। त्याचबरोबर तृतीय पक्षाचाही समावेश असतो। विमा नियमानुसार तृतीय पक्ष वाहन मालकाच्या तृतीय व्यक्ती व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे प्राण किंवा मालमत्तेचे नुकसान दर्शवतो। म्हणजे की समोरच्या गाडीचा वाहन मालक किंवा त्याचा ड्रायव्हर असेल, त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीचा प्राण गमावला तर त्याच्यासाठी हा तृतीय किंवा थर्ड पार्टी विमा जो आहे तो विमा तिथं नुकसान भरपाई तुमचं देऊ शकतो। थर्ड पार्टी विमा करार अंतर्गत विमा कंपनी वाहन मालकाच्या वतीने या नुकसानीची भरपाई करते। तर याची नुकसान भरपाई कोण करतं तर विमा कंपनी करत असते। थर्ड पार्टी विमा जर आपल्याकडे असेल तर थर्ड पार्टीचे जर काही नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई देण्याचं काम कोण करत असतं तर ही विमा कंपनी करत असते। मित्रांनो, याच्या पुढीलचे जे काही विम्याचे प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून हा आपण इथंच थांबूया। मोटार ड्रायव्हर भरती आहे, त्या ड्रायव्हर भरतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे। मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।